असतं. यस डॉट बॉल. स्ट्राईक इनला राज आहे तर नॉन स्ट्राईक इनला हरीश. गोंधळची मार्कवरती गोलंदाज सौरभ. दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला भेटणार यामध्ये कोणतीही शंका नाहीये. पहा टप्पा पडलाय. समीकरण चेंज आपल्याला पाहायला भेटत आहे. परंतु इथे देखील धावसंख्येच्या फलकावरती मात्र 0 पाहायला भेटेल. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा सामना असताना पहा मित्रांनो, आतापर्यंत जर विचार केला तर धाव फलकामध्ये 0च्या घरामध्ये जाईल. कोण जाईल तब्बल टॉप मध्ये संघ हे पण देखील फार महत्वाचं आहे. कारण इथे जर हरलात तर 365 दिवसांच्या कालावधीची वाट तुम्हाला पाहावी लागणार आहे. तिसरा बॉल लॉफ्टेड फटका. हवाई फायर. कॅच पकडली जाते. यस वोलोटी आउट. ढूंढ लूंगा मंजिल लकीरों में चाहे जो भी लिखा हो किस्मत. जंग तो बचपन से ही है. संघर्ष आपल्याला आयुष्यभर करायचंच आहे. संघर्ष आपल्याला लहानपणापासून करायचा आहे. परंतु ज्या गोष्टी नशिबात येत आहेत ना त्या देखील आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू संघर्ष करत असताना. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तर तिसऱ्या चेंडूवरती जर विचार केला तर सुरेख कॅच टिपली गेली. अर्थातच डीप मिल विकेटच्या ठिकाणी आणि पहिल्या विकेटचं पतन बॅक टू गॉड होताना आपल्याला पाहायला भेटलंय. राजचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे. आता मात्र खेळपट्टीच्या आतने जयेश आलाय. या जयेशने देखील अगदी आजच्या दिवसामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. पण सध्याला मुख्य मॅच असताना मात्र कोणत्या प्रकारची बॅटिंग जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल हे देखील फार महत्वाचं आहे. चौथा चेंडू. हो टॉपेज आहे. क्षेत्ररक्षक असेल टप्प्याची वाट पाहिली जाते आणि टप्प्याची वाट पाहिल्यानंतर एक धावसंख्या फलकावरती होती. चौथ्या चेंडूवरती मित्रांनो पहा श्री गणेश झालाय संघाचा. म्हणजे काय तर तब्बल पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल वरती डीप मिड विकेट ठिकाणी कॅच पकडली गेली आणि चौथ्या चेंडूवरती तब्बल फक्त दिशा दाखवल्यानंतर एक धावसंख्या पाहायला भेटली. 4 बॉलचा खेळ संपला. 1 धाव 1 विकेटचं पतन झालंय. 2 गो. लॉफ्टेड. सुरेख फटका आलाय. 1 बॉल सीमारेषच्या बाहेर. धावसंख्या फलकावरती डीप कव्हरच्या ठिकाणी येतील या 4 धावा. वन टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी. हातात साधन नाही तरी मनात ताकद असली पाहिजे. जग जिंकलं जातं फक्त जिद्द जबर असली पाहिजे. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पल्ला. चेंडू खाली राहिलाय. अगदी शेवटचा चेंडू देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या फलकावरती एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अर्थातच फक्त आणि फक्त 5 आकड्यावरती. शान माझी मराठी, मान माझा मराठी, अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी. मनात माझ्या मराठी, हृदयात माझ्या मराठी, रक्तात माझ्या मराठी, रोमांत माझ्या मराठी. अधिष्ठान माझा मराठी, अनुष्ठान माझा मराठी आणि अभिमान माझा मराठी. या मराठी भाषेने खऱ्या अर्थाने खूप काय दिले. त्याच मराठी भाषेला आता अगदीच जर विचार केला तर अभिजात भाषेचा दर्जा पाहायला भेटलाय. आणि त्याच मराठी भाषेत जर कोणी अपमान करताना तुम्हाला पाहायला भेटलेला तर एक मराठी भाषेसाठी पाऊल जरूर उचला. जाव्या खेळपट्टीच्या आतमध्ये सेकंड ओव्हर ज्या प्रकारे सुरुवात झाली. गोंधळची मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय मिस्टर संकेत. तो जयेश ही जोडी खेळपट्टीच्या आतमध्ये 1 बॉल 1 वरती खेळतो जयेश. या ओव्हरमधील पहिला चेंडू. घुटना टेक तमाशा देख परंतु अॅनिमेशन प्रॉपर नाहीये. टायमिंग फसलाय आणि टायमिंग फसल्यावरती मात्र बॅक 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 टू गॉन वो यू टी. पहिल्या ओव्हरमधील पहिला बॉल डॉट होता. तर दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवरती जयेशचा खेळ संपलाय. सध्याला संदेश खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. शब्द माझे मराठी, गीत माझे मराठी, रीत माझी मराठी, प्रीत माझी मराठी, अवसान माझे मराठी, अवधान माझे मराठी आणि अभिमान माझा मराठी. पहिला बॉल पहिला विकेट. सेकंड बॉल खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय.
इथे आपण पाहतो पहा पंचांकडे वाईट साठी दाद मागितले परंतु पंच इथे यस सॉरी व्हाईट बॉल मात्र इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय एका धावसंख्ये धावपणामध्ये पुढे सरकलाय जाऊन पोहोचलाय संघ तुम्हाला फलकावरती 6च्या घरात 1 ओव्हर आणि 1 बॉलचा खेळ संपल्यानंतर दुसरा चेंडू प्रगतीपथावरती आहे पहा पहिल्या चेंडूवरती तब्बल विकेट त्यानंतर व्हाईट बॉल फाईट गो पहा खोदून काढलाय मध्ये पाठवला क्षेत्ररक्षक बॉडी लेंथ परतून येतोय थोडाफार फंबल होत असताना आपण 2 तास प्रयत्न पाहायला भेटला थ्रो देखील झाला हो सतीक लेंथ वरती झाला असता डायरेक्ट हिट जर झाला असता तर समीकरण थोडाफार वेगळं पाहायला भेटलं असतं परंतु या 2 धावसंख्येने धावपणामध्ये पुढे सरकलाय 1 ओव्हर आणि तब्बल 2 बॉलचा खेळ संपेल धावसंख्येच्या फलकावरती फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती विश्वास माझा मराठी ध्यास माझा मराठी आस माझी मराठी विश्वास माझा मराठी आपण पाहतोय अजून एक त्याच ठिकाणी फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आता मात्र आहे एकच धावसंख्येमध्ये समाधान मानावं लागेल धावसंख्या 1 ने वेगवत असताना आतापर्यंत धावसंख्येचा फलकावर आपल्याला पाहायला भेटते फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती आपण पाहतोय अजून एक चांगली डिलिव्हरी पाहायला भेटते म्हणजे अजून एक तब्बल चेंडू अगदी डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय परंतु दोन्ही देखील टीमच्या माध्यमातून खेळ मात्र अगदी चांगला आपल्याला पाहायला भेटलाय क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत परंतु क्रिकेट खेळत असताना मात्र मित्रांनो इथे आपण पाहतोय ब्लॉक करायचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय याचा पंचांनी केले आकाशाकडे बोट याचा बोयुटी आउट आपल्याला पाहायला भेटलाय इथे विकेटचं पतन देखील होत असताना आपल्याला पाहायला भेटलंय म्हणजे तब्बल इथून पुढे मात्र या ओव्हरची कहाणी काय असणार आहे या मॅचची कहाणी काय असणार आहे हे पाहणं देखील फार महत्त्वाचं असणार आहे या मॅचचे काटा किर्ण मात्र समीकरण जरूर आपल्याला पाहायला भेटेल परंतु जर विचार केला मित्रांनो तर आयुष्यामध्ये काही गोष्टी त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि क्रिकेटमध्ये धावसंख्येच्या फलकावर आपल्याला पाहायला भेटते अर्थातच आतापर्यंत फक्त आणि 9 या आकड्यावरती 1 ओव्हर 4 बॉलचा खेळ संपलाय आणि येणारे 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधील बाकी आहेत सॉरी 1 टू गो आणि 11 धावा फलकावरती जवळ खेळपडीच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना फार काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत येणाऱ्या वेळेमध्ये हे षटक संपल्यानंतर जरूर तुमच्या समोर मांडेल परंतु जाव्या खेळपडीच्या आतमध्ये सध्याला आपण पाहतोय 1 टू गो 11 धावा फलकावरती हो इथे आपण पाहतोय पंचाकडे स्ट्रॉंग अपील केले परंतु पंच तटस्थ आहेत यस डॉट बॉलची ते सांगता पाहायला पाहिजे 2 षटकाचा खेळ संपलाय धावा फलकावरती फक्त 11 लॉस ऑफ विकेट बॅक टू कॉल मित्रांनो क्रिकेट लक्षात ठेवा क्रिकेट खेळत असताना जिद्द ठेवा यश मिळेल अर्थात प्रत्येक चेंडू एक नवीन संधी असते खेळाडू बनू नका चॅम्पियन बना कारण चॅम्पियन बनणं फार महत्त्वाचं असतं कष्टाची फळे गोड असतात त्यामुळे कष्ट करणं कधी देखील सोडूही नका त्याच प्रकारे संघासाठी लढा जरूर यश मिळेल हार नाही मानायची कारण जिंकायचं आहे त्यासाठी संघर्ष करायचा आहे प्रत्येक धाव एक नवीन कीर्ती असते त्यासाठी प्रत्येक धावेसाठी मात्र प्रयत्न करा कारण एक धावसंख्या फार महत्त्वाची असते त्याच प्रकारे चॅम्पियन बनण्यासाठी संघर्ष जरूर करा कारण चॅम्पियन जरूर बनायचं असतं कारण चॅम्पियन बाय चॅम्पियन होत आहे धावसंख्या फल करते 11 शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूचा खेळ बाकी असताना काय असेल या मॅचची कहाणी संघर्षाने भरलेल्या या आयुष्यात हजारो इच्छा ठेवा त्या पूर्ण होतात किंवा न हो परंतु प्रयत्न मात्र नक्की करा पहिला बॉल वरती टप्पा पडलाय अगदी समीकरण चेंज पाहायला भेटतंय अर्थातच येतोय तब्बल हा डॉट बॉल इथून पुढे डॉट बॉलची सांगता जी मात्र जास्त होते ना ती कमी झाली पाहिजे परंतु उरलेट बॉल किती फक्त आणि फक्त 5 आणि 5 बॉलवरती तुम्हाला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे सध्याला संघ अडचणीमध्ये असताना हो हवाई फायर आहे परंतु टायमिंग देखील बेमिसाल आहे जातोय तब्बल
षटकार साडी आणि असा धाव संघ डीप मिल्ड विकेट मध्ये शोधून काढल्यानंतर येत असा धावा. 17 धावा फलकावरती. ओहो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे स्ट्रॉंग अपील पंचांनी केले अगदी काशाकडे बोट. यस अंपायर आउट. ओयूटी आउट. तीन चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 17 लॉस ऑफ 4 विकेट बॅक टू गॉन. न्यू बॅटल खेळपडीच्या आतमध्ये निखिल पहिला बॉल बॅटचा पेस ओपन केला होता. हो 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 अजून एक विकेट प्राप्त केले परंतु पंचांकडे आमच्या नजरामध्ये इथे असणार आहेत. काय असेल या नॉट आउट. एक धावसंख्या घेतली जाते. 5 ब्रेक मात्र डाय मात्र पाहायला भेटली होती परंतु चेंडू शेवटच्या क्षणाला हातातून मात्र ड्रॉप झालाय. ज्या प्रकारे घेतली त्यानंतर पहा परंतु एफर्ट्स पहा अप्रतिम होते. दोन चेंडूचा खेळ बाकी. इथे आपण पाहतोय चांगला प्रकारे एक्झिट केलाय परंतु स्वतःच्या फालतूमध्ये अडबला गेल्या. धावसंख्या 1 आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने धाव फलकावरती जॉन पोस्ट तब्बल 19 आकड्यावरती 1 टू गो. या इनिंग मधील या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. एक मोठा फटका जर आला तर समीकरण मात्र चेंज जरूर आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील आपण पाहतोय. इथे देखील चेंडू चाललाय तब्बल डॉट बॉल. 19 धावा फलकावरती आल्यात आणि तब्बल गरज आहे 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची. धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे आणि 18 बॉल आणि 20 धावा करत असताना प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला भेटेल. त्याला 2 बॅट्समॅन खेळपट्टीवरती पाठ पाहिजेत. कशाशिवाय नाही फळांचा गडवा, स्वप्नांशिवाय नाही यशांचा सोहळा. जीवन आहे एक आव्हानाचा खेळ. अर्थातच उंच भरारी घेती तर लागतो मी. परंतु आता बॅटिंग करताना आपण पाहतो थोडीफार अगदीच बॅट्समॅनने नाराज केलंय. परंतु गोलंदाजी करत असताना गोलंदाजी कोणत्या प्रकारची राहील हे देखील फार महत्वाचं आहे. कारण सबल खेळपट्टीच्या आतमध्ये लाईनअप मध्ये मात्र संघ गेलाय. अर्थातच बेलारी 11 संघ आजच्या दिवसामध्ये मात्र फार चांगला खेळ त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय. चला पंचशील पनवेल टीम्स आपले देखील 2 बॅट्समॅन खेळपट्टीच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. खेळपट्टीच्या आतमध्ये जाताना आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती 2 बॅटर जरूर आपल्याला खेळपट्टीच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि या 2 बॅट्समनना मात्र मी एकच सांगेल. अर्थातच मित्रांनो लक्षात ठेवा की आयुष्य हे रणांगण जिंकायचं तर लढावं लागतं. स्वप्नांच्या पाठी धावत असताना कष्टात जगावं लागतं. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. तुम्ही पुढे जात राहा. एक दिवस यश तुमच्या पुढे झुकेल. तुम्हाला जर तुमच्या पुढे यश झुकवायचं असेल ना तर अर्थातच तुम्हाला अर्थातच ह्या आयुष्याच्या रणांगणामध्ये ना संघर्ष कष्ट करावं लागतील.
नवीन आलेला घेतला होता हा का दोन्ही पण नवीन नवीन गोष्टीला घेतला होता 3 वर्षापूर्वी लॉन्च झाला कुठला आहे आयफोन 12 ला भेटला मला तो बाई किती 65 18 बॉल 20 धाबा आणि 20 धाबा 18 बॉलचा खेळ बाकी सेकंड बॅटल आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे रोशन तर नॉनस्टॉक इनला मयूर गोंदाची मार्क होते गोंदाज मिस्टर सुमित 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 20 धाबा आणि पहिला षटक प्रगतीपदावरती असताना सेकंड बॅटल आपल्याला पाहायला भेटला रोशन पहिला षटक आहे पॉवर प्ले षटक सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत रोशन तब्बल बिग बॅटर साठी जाणला जातो परंतु इथे त्याच्या माध्यमातून मात्र मोठे फटकेबाजी येईल का हे पण फार महत्वाचं असेल जाब्या चला मित्रांनो सुरुवात लवकरात लवकर करायची कारण फार वेळ होतोय प्रॅक्टिस समोर आपल्याला जायचं नाहीये हॅलो हॅलो बंद होते पहिल्या बॉलवर जर विचार केला तर थोडाफार अगदी कालचे एज घेतल्यानंतर आपण पाहतोय एक धावसंख्या पाहायला भेटते संघर्ष झाला श्री गणेश पंचशील इलिमन या संघाचा पनवेल या संघाचा 1 बॉल 1 या आकड्यावरती बेलारी 11 संघ देखील आपण पाहतोय बेलारी 11 संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत परंतु इथे त्यांना देखील थांबवता येईल का बॅटलला हे पण फार महत्वाचं कारण एक लेफ्ट आणि राईट हे कॉम्बिनेशन खेळपट्टीच्या आतमध्ये मयूर मात्र आलाय राईट हँड बॅटल इथे आपण पाहतोय टॉपेज आहे क्षेत्ररक्षक असेल परंतु एक धावसंख्या पूर्ण केली जाईल थ्रो देखील झालाय परंतु एक धावसंख्या पूर्ण केल्यानंतर फलकावरती जरूर आपल्याला पाहायला भेटतील अर्थातच 2 बॉलचा खेळ संपलाय 2 या आकड्यावरती ठेवा शेवट शेवट मोठा फटका असा जमला परंतु क्षेत्ररक्षक आहे का खाली हो आहे ही कॅच पकडली जाते परंतु अंतर पहा किती घातले गेले कारण माहिती आहे ही कॅच फार 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 महत्वाची होती वा बाई वा अशा प्रकारचे एफर्ट जर तुम्ही मैदानामध्ये दिले ना तर जरूर मित्रांनो तुम्ही जिंकल्याशिवाय राहू शकत नाही ते म्हणतात ना की विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो एका अपयशाने कधीच प्रवास संपत नसतो तुम्ही बॅटिंग करत असताना थोडंफार प्रवास अपयश तुमच्या समोर आलंय परंतु फिल्डिंग करताना आम्ही 100% देऊ कारण काय कारण आम्हाला जिंकायचंय आम्हाला या रेसमध्ये पारितोषिकाच्या मध्ये राहायचं आहे त्यासाठी हे प्रयत्न मात्र राहिलेले आहेत ते म्हणजे बेलारी 11 या संघाचे पण मात्र अगदी जर विचार केला तर आहे आता अडचणीमध्ये कारण 15 बॉल मध्ये 15 धाबा कारण 2 धाबा फलकावरती लॉस ऑफ 1 विकेट बॅक टू गॉन आपल्याला पाहायला भेटतील गाडतो झेंडा ध्येयाशी तोवर पसारा आपला झाकून ठेवा बाबा हुकलो जरी एका पावलाने ना तरी मित्रा आपला नवीन रस्ता आखून ठेवा बाबा आज तेच बेलारी संघावरून आपल्याला पाहायला भेटलंय बॅटिंग करताना थोडेफार निराश पाहायला भेटली परंतु आता सध्याला गोलंदाजी करताना पहा आतापर्यंत चेंडू झाले 3 आणि 3 चेंडूवरती 2 धाबा आणि एका विकेटचं पतन देखील पाहायला भेटले सुमितचं खरं आता कौतुक असेल कारण सुमितने कमबॅक पहिल्या चेंडू पासून करायला सुरुवात केली पाहिजे की आपण पाहतोय मोठा फटका सोडण्याचा प्रयत्न ओ माय गॉड अजून एक कॅच टिपली जाते म्हणजे काय अजून एक तब्बल खेळाडूचा खेळ संपलाय प्रमोशन कर डेट काय 4 महिन्यात करणे येऊ शकतो डेट काय तुमचं
4 बॉल 18 14 बॉल 18 धावा. ओ शॉट ऑफ द इनिंग बाय शॉट ऑफ द इनिंग. 4 धावसंख्येसाठी मोठा फटका खेचलाय अगदीचा डीप बॅक स्क्वेअर लेगला आणि 4 धावसंख्येला फलकावरती आल्यात. या 4 धावसंख्येला फलक तब्बल जाऊन पोहोचलाय. पहा 2 बॉल 2 विकेट त्यानंतर हा चौकार पाहायला भेटलाय. कुठेतरी कमबॅक जरूर झाला होता बेजारी टीमचा, पण हा चौकार आहे ना तो आत्मविश्वास वाढवणार आहे पनवेल पंचशील या संघाचा. ओ माय गॉड, हो यस, ओजीटी आउट. मित्रांनो तब्बल एकदा सुनीलसाठी टाळ्या वाजतील का? पहिला बॉल 1 धाव, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती विकेट, तर 5व्या चेंडूवरती चौकार, तर 6व्या चेंडूवरती विकेट. अर्थातच 4 धावा आल्यानंतर आपण पाहतोय एका षटकामध्ये 6 धावा झाल्यात आणि 3 विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला भेटतंय. 12 बॉल 14 धावा 12 बॉलचा खेळ बाकी. मैदानात तू जरी असला शांत, कधी तुझ्या शांततेने धुमाकूळ घातला पाहिजे. कर तयारी मित्रा अशी की जिंकण्याची, जोवर तुला पाहून विरोधकांना देखील घाम फुटला पाहिजे. काय असेल या मॅचची कहाणी, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ इकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण नामांकित स्पर्धा आहे आणि त्या नामांकित स्पर्धेमध्ये तब्बल जर विचार केला तर अनेक संघ एकमेकांसमोर संघर्ष करताना पाहायला भेटत आहेत. काळजी का करू, तुला काय आवाजच येत नाही भाई. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये गरज आहे तब्बल 14 या आकड्याची. होतील का पूर्ण? कारण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सध्याला आपल्याला पहावयास भेटलाय. भाई सर बॉलरची नाव तरी लिहा यार, मी काय बोलू. मिस्टर संदेश. ओ स्ट्राइकिंग बॅटल. बॅट्समन कोण स्ट्राइकला? मयूर आहे. पहा पेस ओपन केला होता बॅटचा, पण चुकी झाली. अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नाहीत, कारण अशा प्रकारच्या चुका जर तुम्ही केल्यात ना तर तुम्हाला तब्बल 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. 2चा फटका पाहायला भेटलाय. ते म्हणतात ना वरण भात लोणचा, हा फटका आहे 2चा. 2 धावा फलकावरती आल्यानंतर धावा फलकावरती. 1 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा 11 मध्ये करायच्यात 12 धावा, परंतु वातावरण पहा एकदम टाईट झालंय. उधळेल तुझ्या यशाचा गुलाल चोहीकडे होईल तुझीच कमाल. अगदीच ती कमाल करण्यासाठी ना तुम्हाला जिंकावं लागणार आहे आणि जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला एकमेकांसमोर तब्बल संघर्ष करायचा आहे. पटका फसलाय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लेंथ वरतून येईल धावत. तोपर्यंत काय असेल मॅचची कहाणीकडे सर्वांचं लक्ष आहे. 2 धावा फलकावरती अगदी वेगाने पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावसंख्येने देखील धावसंख्या फलकावरती पूर्ण केली जाईल. अर्थातच होत आहे तब्बल 10 धावा. 10 बॉल 10 धावसंख्येची अजून देखील आवश्यकता बाकी आहे. होतील का पूर्ण या 10 धावा? हे ते असणे फार महत्वाचं असणार आहे. पहा फॉलो अप किया तो भाई ये बहुत बड़ी गलती हो गई. कारण आता एक नवीन नियम निघाला, त्या नवीन नियमानुसार जर विचार केला मित्रांनो तुम्ही व्हाईट बॉल जर फॉलो केलेत ना तर तो बॉल देखील आतमध्ये तब्बल डॉट बॉल देखील म्हणून घेण्यात येतो. पटका चांगला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक आहे अगदी गॅप मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक येईल पकडेल तोपर्यंत 1 धावसंख्या पाहायला भेटते. या एका धावसंख्येने धावफलक मध्ये पुढे सरकलाय, जाऊन पोहोचला संघ फुलकावरती. 1 लॉस ऑफ 3 विकेट बॅक टू बॉल. 8 बॉल मध्ये करायच्या तब्बल 9 धावा आणि येणार हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. काय असेल या मॅचची कहाणी? करत आणि कौतुक असेल सुमितचं, कौतुक असेल संदेशचं देखील. 2-2.1 4 बॉलवरती 5 धावा दिल्यात. पुढे सरकावून स्टेप आउट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. 1 बॉल वर केलाय, फेके देखील झाले. एकच धावसंख्या पाहायला भेटेल. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ इथे बाकी राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. तेवढा चांगला फटका आणि दोन्ही देखील बॅटलच्या मध्यस्थी मात्र एका धावसंख्येसाठी जे मात्र रन पाहायला भेटलाय ना तो देखील सुरेख आहे. एका वेळा असं माता की पंचशीलचा हा बिग बॅटल आहे ना तो रोशन एका ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये मॅच फिनिश करेल का? परंतु खऱ्या अर्थाने कौतुक आहे ते म्हणजे बेलारी इलेव्हन या संघाचं. मॅच सुटलेली नाहीये.
फसलाय का, फसलाय फटका, ही देखील कॅच पकडली जाते आणि खेळ अजून एका पट्ट्याचा खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला भेटलाय. धावाधाव फलकावरती 12 या आकड्यावरती येणाऱ्या 6 चेंडू मध्ये पाहिजेत 8 धावा. बस कुछ वक्त की बात है, हम भी कामयाब होंगे, कोशिश करेंगे बेमिसाब, आप बस देखते ही रहिए जनाब. हे सांगत असताना तब्बल आता बेलरी 11 हा संघ आपल्याला पाहायला भेटलाय. पहा मित्रांनो, एका साईडला 49 या आकड्यावरती वैयक्तिक बॅटल खेळणार त्या संघामध्ये होता, परंतु काटा किर्र समीकरण चेंज, कहाणी में ट्विस्ट आहे आणि कहाणीमध्ये ट्विस्ट असल्यावरती मॅच पाहण्याची मज्जा एक वेगळी पाहायला भेटते. ते म्हणतात ना की डोळ्यात दिसावे नवीन स्वप्ने, पूर्वतास नेण्या घ्यावे श्रम, स्वप्नांच्या मागे इतके पळावं की इतिहासात रचावा नवीन पराक्रम. ग्रामीण क्रिकेटर आहेत आणि ग्रामीण क्रिकेटर खऱ्या अर्थाने आज संघर्ष करताना पाहायला भेटतात, परंतु ग्रामीण क्रिकेटचं आयुष्य देखील खूप त्रासदायक असतात. ग्रामीण क्रिकेट खूप त्रास, टोमणी आणि कष्ट करून वेळात वेळ काढून संघाला महत्त्व देतात आणि अर्थातच कोणी जॉब वरून नाईट करून थेट मैदानात येतात, तर कोणी एक्झाम असताना घरच्यांना हितावून येतो. या धावपळीच्या जगात मात्र क्रिकेटसाठी वेळ परफेक्ट निघतो. कोणी तर खेळ नसताना देखील उन्हाताना दिवसभर संघासोबत असतो. एक संघाला वचन द्या, मॅच हरलात, ज्यांच्यामुळे हरलात त्यांना समजून सांगा, वेळ आली तर भांडाई, परंतु पुढच्या वेळेला मात्र एकत्र पुन्हा एकजुटीने लढा. 6 बॉल 8 धावा. पहिला बॉल वरती क्षेत्ररक्षक आहे, 2 धावसंख्येचा फटका जरूर होता, परंतु एकच धावसंख्या दिले, परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट ठिकाणी जेव्हा क्षेत्ररक्षण गोचा झालाय ना, ते क्षेत्ररक्षण देखील अनेक वेळेला महागात ठरू शकतं. धावसंख्येचा फलकावरती 13, 5 मध्ये पाहिजे आता 7 धावा होतील का पूर्ण, हे देखील फार फार महत्वाचं आहे. चला ब्राईटनेस वाढवा. ओके, 5 बॉल 7 धाबा, 7 धाबा, 5 बॉलचा खेळ. बाकी कोण जिंकेल कोण हरेल हे फार फार महत्वाचं आहे. विचारांची घाट घट्ट असेल तर ध्येयापूर्ती अवघड नाही. संघर्षात थोडे थांबणे मान्य, परंतु तत्वांशी तडजोड नाही. आज तुमचं तत्व असलं पाहिजे जिंकायचं आहे, आणि ते जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने तडजोड करत असताना अनेक संघ आपल्याला पाहायला भेटले. त्यामध्ये 2 संघ, एका साईडला बेलारी 11 आणि एका साईडला पंचशील पनवेल 11 संघ. चला अंपायर, 3 टीमला तुम्ही पॅनलाइज देखील करू शकता, कारण एवढा वेळ एका चेंडूसाठी आपण कोणालाही देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, बॅकलाईट समोर प्रॉब्लेम परत येऊ शकतात. आयोजक कमिटी आपण देखील लक्ष द्या. 5 मध्ये 7 धाबा. पुन्हा पाहतोय हलक्या हाताला दिशा दाखवल्या, एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक आहे, व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 14 आकड्यावरती. 4 बॉल मध्ये करत तब्बल 6 धावा, 6 धावा करत 4 बॉल मध्ये. देखील या मॅचचा अगदी कव्हर करताना आपल्याला पाहायला भेटलाय. घर बसता देखील जे प्रेक्षक ही मॅच पाहतात ना, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओ फुलटॉस बॉल, काय घडतं या खेळपट्टीच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं पतन झालंय, म्हणजे काय काटा किर्र. बंद है हम उसके हम पे किसका जोर. आज खऱ्या अर्थाने किरण खेळपट्टीच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. ब्रँड अंबॅसेडर देखील आपल्याला पाहायला भेटलाय, अर्थातच 33 स्पोर्ट्सचा. परंतु आता या कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. 3 बॉल 6 धाबा, 6 धाबा 3 बॉल, आणि मेहनतीचे चटके सोसल्याशिवाय यशाची भाकर मिळत नाही म्हणतात ना, त्याच प्रकारे तुम्हाला खेळपट्टीच्या आतमध्ये सध्याला मेहनत करावी लागणार आहे. कोणता संघ जिंकेल इथे मात्र दोघांची देखील मेहनत फार चांगल्या प्रकारे पाहायला भेटते.
प्रयत्नांचा प्रवास कायम चालू असावा. वेळ बदलते, फक्त संयम थोडासा असावा. परंतु संयम आता बाळगून राहणार नाहीये, कारण आता गरज आहे तब्बल 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 6 धाव संख्येची. लेफ्ट हँड बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये आहे अर्धदाचा अनिकेत. क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप. अगदी एक धावसंख्या पटवेगाने पूर्ण केली जाते, परंतु ही कॅच ड्रॉप करण्याची गरज होती का? 2 बॉलचा खेळ बाकी आणि 2 बॉल मध्ये 5 धावसंख्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. हे जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के शेर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कड़कड़ फेंकोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे. हाच मात्र सांगत असताना संदेश, तुम्ही मला थांबवू शकत नाही आहात जिंकण्यापासून, कारण एका साईडला जबाबदारी घेतलेल्या अभियाने तब्बल 4 बॉल मध्ये 3 धावा दिल्यात आणि एका विकेटचं पतन, तब्बल 2 विकेटचं पतन या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला भेटलंय. आउट झाला ना. कॅच ड्रॉप लय महागात पडली असती भाई, मॅच गेली असती तर. मुन्ना एक गलत बात है, इसे वक्त पे ऐसी कैच नहीं ड्रॉप होनी चाहिए ब्रो. 2 बॉल 5 धाबा. स्ट्राइकिंग बॅटल मिस्टर किरण. पहा गुटाट एक तमाशा दे दाखवायचा प्रयत्न, एक धावसंख्या पाठवेगाने पूर्ण केली जाईल. दुसरी धावसंख्येचा प्रयत्न पाहायला मिळेल का? काय घडतंय खेळपट्टीच्या आतमध्ये. एकच धावसंख्या आले आणि या एका धावसंख्येने धावपणामध्ये पुढे सरकलाय, जाऊन पोहोचेल तब्बल 16 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ बाकी आणि एका चेंडूमध्ये 4 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याची मजा आहे ती आयत्या पिठावरती रेषा मारण्यात नाहीये. आता तुम्हाला मात्र शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे. प्रत्येक यशाच्या मागे मेहनतीचा इतिहास मित्रांनो असतो आणि इतिहासाचे साक्षीदार व्हायला तुम्ही आम्ही सर्वजण सज्ज आहोत. कारण एका साईडला टीम्स आपल्याला पाहायला भेटते अर्थातच पंचशील पनवेल, तर एका साईडला बेलारे इलेव्हन. 1 बॉल 4 धावा एका बॉलचा खेळ बाकी. त्या सांगत्या संकट असताना मी अजून माघारी फिरलो नाहीये. वेळ बदलते म्हणे प्रत्येकाची, म्हणून मी स्लोअर चेंडू. 1 बॉल 4 धावा. 18 बॉल मध्ये 20 धावा पंचशील पनवेल टीमला झाल्या नाहीयेत आणि इथे मात्र विजयी टीम ठरलेली आहे अर्थातच बेलारी इलेव्हन. अभिनंदन 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 अभिनंदन. बोलवा ना किंग मेकरच्या सगळ्या